होऊन पळाला म्हणून सांगतात. हाय से हनुमंत देखता दृष्टी रावण भय घेऊनी पोटी समुद्राचे परतटी उठावती हनुमंतराव असताना धुळवंदनातून पाहिलं राजा रावण असताना समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्याला उतारला आणि हनुमंतराच्या भीती कोटी असताना तो पळून चालला. असता हनुमंतराला पाहिलं. पुन्हा असणारे हनुमंतराय काय करणार? जटायू परिसाती दारुणा येतई उठो आहे विघ्न तेने धाके पलायमान लंका भुवन राजा रावणाला काय वाटलं? पाठीमागे असता तो पक्षी आला. त्या पक्षाने माझी वाताहत केली, माझी फजिती केली, माझा रथ मोडला, माझे घोडे मारले, मला दातामध्ये तरण धरायला लावलं आणि हे दुसरं विघ्न आलं. त्या भीतीच्या पोटी तो राजा रावण असताना पळून गेला म्हणून सांगता. लंकेशी गेला लंकानाथ हनुमंत क्रोध केला शांत लंका जाईन निमिषात हे पोटात हनुमंतराला तरी गाठ मारली पोटामध्ये. कशी बातम्या बांधली? ए राजा रावणा, तू आता जरी पळून गेलास तरी तुझी लंका जळल्याशिवाय सोडणार नाही अशी गाठ बांधली. तरी सकून बांधला आणि हनुमंतराव असणारे पाठीमागे फिरले. पुढं काय झालं म्हणतात? राक्षसा धुरांची आकोडी मारीन लागता अर्धघडी आयसिया कोपाची चौघडी ए दुष्ट राजा रावणा, ऐक मी असणारी सकून गाठ बांधली बघा. मी असणारी राक्षसाची असणारी होळी करीन, राक्षस मारीन, तुझी लंका जाळीन आणि तुझी सुद्धा फजिती करीन अशी माझ्या मनात असणारी इच्छा आहे. कुठं चालास मध्ये पळून तू लांब जाणार नाही असे असणारे हनुमंतराय असणारे मनात म्हणून तावा येडीकडे लंकानाथ सीतामत झाली प्राप्त येणे उल्हास नाचत येते रघुनाथ इकडे राजा रावला काय वाटलं? मी माझ्या नदीच्या वेशीच्या हात आलो, मी आता चोरी केली असणारी सपाटली, मी सीता घेऊन आलो. आता मला काही गरज नाही, मला कुठली भीती नाही. आता माझ्याकडे कोणी येणार नाही. 400 कोसाचा समुद्र असणारा येणाऱ्याच्या पाठी असणारा मध्ये आडवा आहे. आता कोण येणार आहे असं त्या राजा रावला वाटतं. हाती दुर्घट लंका गड गोवता समुद्राचा लढ नचले रामाची चरपड माग ओघड आता हे लंकेच्या भोवताली समुद्राचा लढा आहे. दुर्ग असलेला आहे. लंकेमध्ये कोणाला येता येत नाही अशा प्रकारची लंका आहे आणि या लंकेमध्ये कुणी येऊ शकत नाही असं राजा रावला वाटलं. पण येणारा तुझा बाप हुशार आहे असं लक्षात ठेव राजा रावला. रावण सांगेची चक्रती तुझं मी आणले नववती श्रीराम लक्ष्मण पदाभी गती कसे नियती आठाला अशा प्रकारचं असताना राजा रावला वाटलं मी आता पार पडलो. पार पडलाच राजा रावणा, तुझ्या मागे मोठं विघ्न आहे. येणारे असणारे हुशार आहे. तो देवादी देव आहे. त्याला काय होतं ते कळतंय, कुठं जायचं ते कळतंय, कुणी निघी ते कळतंय. आणि तू काय येणारस का अशा प्रकारच्या राजा रावणाला वाटलं, परंतु खरं होणार नाही.